सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर आता व्हिडिओला सुरुवात झाली. आता सकाळचे वाजले 9:30. 9:30पर्यंत खूप कामं करून घेतली. बाकीची 2 मशीन लावून घेतल्या. पाणी असतं सकाळचं, पाण्यामध्ये 1 मशीन लावली. त्यानंतर मग बाकीचं राहिलेले पुन्हा 1 मशीन लावली. आता जे बी छोटं मोठं काय राहिलेलं तेवढं आता उरकून घेतलं. आता उद्यापासून नाही एवढं. आणि आवरून दिलं. याचा फ्रूट वगैरे कट करून, पण तो डबा पण विसरून गेलेला. फ्रूट कट करून ठेवलं मी फ्रीजमध्ये आणि काहीतरी कामाच्या नादी लागली, तो गेला विसरून. मग आता याचे पप्पा त्याला फ्रूट वगैरे घेऊन गेले तिकडे जिममध्ये. आणि आता दीदीचं चाललं आहे, त्या घरात बसली. तिकडचं थोडंसं ऑनलाईन काही कामं चालू आहे. माझा आवाज जातो म्हणून दरवाजा बंद करून तिकडे तिचे कामं करते. आणि आता मला देवपूजा करायची आहे. म्हटलं आता बरेच दिवस झाले तुमच्याशी देवपूजा शेअर नाही केली. रोज असंच चाललं आहे, देवपूजा वगैरे करून मग जेवण बनवायचं आहे. मग पहिले देवपूजा वगैरे करते. आता सगळे करताना म्हणजे वरती चढायचं उतरायचं तुम्हाला माहिती आहे. तर खुर्चीवर चढायला लागते ना, तर तुम्ही सगळे काळजी करतात. तर मी देवपूजा वगैरे करून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते जेवण बनवताना. पण देवपूजा करायच्या अगोदर बघा मी सगळं आवरून घेतलं आहे. फरशी वगैरे सगळं झालं आहे. का तर ते आत्ता नाही तर नंतर मलाच पुसायचे. मग मी सगळं क्लीन करून घेतलं. हे बघा इथं कांद्याची पात रात्री आणलेली त्यांनी, ती धुवून ठेवली. चपात्या डबा वगैरे घासून ठेवला. हे कबुतरांना कालपासून गहू ठेवले, इथं येऊन खातात. ही भाजी वगैरे तोपर्यंत कसं पाणी निथळते वगैरे. आणि बाकीचं आता आवरायला घेते. आज जास्त काही घरात कामं नाही काढली, फक्त जे असं छोटं मोठं जेवढी क्लिनिंग असते तेवढी करून घेतली मी. आणि आता देवपूजा करते. देवपूजा आता बघा तास आहेत, सगळं काढायचे, क्लीन करायचे. पण महाराजांना अभिषेक उद्या घालणार आहेत. आज फक्त आपले छोटे महाराज आहेत यांना अभिषेक. उद्या इकडचं गुरुवारी सगळं इकडचं काढणारी आहे. तर आज फक्त देवर यायची आणि इकडचीच पूजा दाखवते तुम्हाला मी. तर टाईम आता म्हणजे देवपूजा झाली. मी तुम्हाला बोलते फक्त करून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला मी देवपूजा दाखवते. का तर चढणं उतरणं बराच वेळ गेला, सगळे देव स्वच्छ करायचे होते. आणि आता सगळी देवपूजा वगैरे झाली आणि आता आपल्याला जायचं आहे किचनमध्ये. पण त्या अगोदर तुम्ही देवपूजा बघून घ्या. ही आपली अशी झालीत आज देवपूजा. महाराजांना अभिषेक नाही केला, पण चापा होत्या. चापा मग मी असं ठेवलं आहे. दूध साखरेचा नैवेद्य, दूध साखर ठेवते. आता जेवण झाल्यानंतर बघूया मग. पण आता लागते जेवणाला मी. किचन असा रिकामा. आता पीठ मळायला घेते मी आणि पीठ भिजवून ठेवते. आणि बाकीचं काय काय करायचं ते मी तुमच्या शेअर करते. पीठ भिजवताना नाही दाखवते. आता इथे फक्त दूध गरम करून ठेवलेलं आहे, बाकी अजून काय कुठे काही झालेलं नाही. आणि हे मी देवांचे तांदूळ असे वाट्यांमध्ये ठेवले असते, काढून घेते. थोडे मी आपल्या याच्यात टाकते आणि बाकीचे पाखरांना बाहेर टाकते. आता थोडे मी बाहेर गव्हामध्ये टाकून दिले आणि याचं मी आता भातामध्ये घेणार आहे ते. आता चपात्या वगैरे करून घेतल्यात.
यश येईल म्हणून चपात्या करून घेतल्या आणि भाजीला गॅस पेटवलाय. पटापट आपल्याला म्हटले चपात्या रेडी असेल तर बघा चपात्या करताना काही दाखवलं नाही, पटकन चपात्या करून घेतल्या. भाजी वगैरे कापून ठेवली, कांद्याची पात कापून ठेवली. ते ओले कांदे होते ते पण घेतले. तर गॅस पेटवलाय बघा मी. ते छोटे छोटे कांदे मग वाया जाणार तर ते पण मी असे बारीक कापून घेतले. ते आज उशीर झालाय म्हणून फटाफट दाखवते. आणि भाजी पण अशी मोठी मोठी कापली, जास्त बारीक नाही कापत बसली, वेळ झाला. तर त्यासाठी बघा मी हिरवी मिरची घेतली, शेंगदाणे घेतले, टाकले कढईमध्ये. थोडंसं जास्त पालेभाजी म्हटली का थोडं तेल जास्त. फॅन चालू राहिलेला. आता तुम्हाला किती आवाज आला असेल माहिती नाही. तेल गरम झालंय. आता यात फक्त जिरं घातलंय. गरम आहे तेल. कधी कधी काय होतं, एक कांदा राहते ओले म्हणजे असे वाया जाणार. अगोदर थोडे परतून घेतले म्हणजे असे खूप असे व्हाईट व्हाईट नाही दिसत, सफेद दिसतात ना, त्यामध्ये असं थोडंसं. आता भाजीच्या अंदाजाने मी मीठ घातलंय, पटकन परतून जाते. आता ही मिरची घेतली, हिरवी मिरची, यामध्येच मी आता थोडंसं जिरं घातलंय. ते अर्धे भाजलेले शेंगदाणे आणि अर्धे कच्चे, कारण भाजलेले संपलेत. मग थोडेसे मी असे साल असे घेतले. भाजायला वेळ नाही, उशीर झाला. यश जर आला तर त्याला भूक लागेल. बरोबर परतणार आहे. आधी जी पात कापलेली आपली ती टाकते. गॅस कमी केलाय. झाकण वगैरे नाही ठेवायचंय, अशी तेलावरच परतायचे आपल्याला. हे ओले कांदे जे असतात ना, हे असे त्याचं पाणी सुटतं त्याला बरोबर. मग पात त्यात शिजून जाते. ना पाणी घालायचंय ना झाकण ठेवायचंय. आणि मी हे जे घेतले सगळं, मिरची, शेंगदाणे, जिरं, लसूण नाही घातलाय ना फोडणीला ना वाटायला. कांद्याच्या पातीला लसूण नाही घालत मी, म्हणजे माझी पहिल्यापासून पद्धत आहे की मी लसूण नाही घालत आहे. आता बघा शिजून किती थोडीशी झाली ती भाजी. म्हणून मीठ मी अंदाजानेच घातलेलं. आणि हे मिरची आणि शेंगदाणे बघा असे जाडसर, जशी आपण शेंगदाणे चटणी बनवतो असे जाडसर वाटून घेतलेत मी. फक्त यामध्ये लसूण नाही आहे. आता हे असं वरतून टाकायचं. खूप बारीक पण नाही केलं आणि एकदम खूप असं जाड पण नाही ठेवलंय. आता इकडे पाणी ठेवलंय मी गरम व्हायला. आज कॅटल काही ते काढली नाही, किचनवर खूप पसारा पडलाय. मिरची आणि शेंगदाणे वगैरे सगळ्यात मिक्स होईल म्हणून 2 मिनिटासाठी असंच ठेवते. झाकण बिलकुल नाही ठेवले मी. खाली शेंगदाणे कडेला चिपकतं, तर म्हणून खूप लक्ष द्यावं लागतं. आता थोडंसं मी तिकडे पोळपट धुवायला लागली तरी ते कढईला लागलं. हे बघा अशी भाजी झाली तयार. थोडीशी कढईला खाली चिपकली पण काही नाही, काढून घेणार मी आता. अशी डब्यात काढून ठेवते.
तर आता बनवते थोडासा फोडणीचा भात. फोडणीच्या भातासाठी आता मी मिरची कापून ठेवली, कांदा कापून ठेवलाय. आता घालते फक्त जिरं. मोहरी अजून पण काढलीच नाही मी. जिरं घातलंय. ही कापून ठेवलेली मिरची. कांदा पण असा मोठा मोठाच कापलाय पटापट. कांदा परतलाय आता. त्यातच हा टमाटा घालते. थोडंसं परतून घेते. इथे घेतलाय वाटाणा. कोथिंबीर नंतर टाकणार आहे. इथे टमाटा घालताना दिसलं नसतं तुम्हाला काही ना. आता इथे थोडीशी आलं लसूण पेस्ट. थोडीशी तेलात परतून घेते. कोथिंबीर टाकते. अशी सगळी परतून घेतली आणि इथे घालते 1 चमचाभर तूप. तूप घातलं ना असं छान होतो भात. चवीला पण होतो आणि असा मोकळा पण. मी आता इथे कोथिंबीर घालते. कोथिंबीर थोडीशी परतून घेते. हळद आणि आपला हा जो घरचा काळा मसाला आहे, गरम मसाला, तो मी छोटे 2 चमचे घातले. मिरची कापून घातली म्हणून छोटे 2 चम्मच यात घातले. आणि याबरोबर टाकते आता हे वाटाणा आणि 1 बटाटा कापून घेतला, छोटासा बटाटा आणि वाटाणा. फ्लॉवर वगैरे आहे पण ते नाही घातलं मी, ते नको वाटतंय. हे थोडंसं परतून घेते इथे. आणि असं अंदाजाने मीठ घालते की मी आता किती तांदूळ घेणार आहे त्या अंदाजाने मी चमचाभर मीठ घेतलंय. आता याचं मिठामध्ये थोडंसं परतून घेते. आता हे सगळं चांगलं मिठामध्ये परतलंय. सगळीकडून छान तेल आणि तूप व्यवस्थित सुटलंय. त्यामध्ये आता हे धुतलेले तांदूळ, हे मी 2 वाट्या तांदूळ घेतले. राईसारखे ना एकदम बारीक असतात हे तांदूळ घातले. आणि हे शेंगदाणे आणि तुरीची डाळ टाकते. आता धुवून घेतली बरं स्वच्छ. आणि तुरीची डाळ आणि शेंगदाणे फक्त 1 बटाटा आणि मूठभर वाटाणा घातलेला आहे. थोडेसे शेंगदाणे, तुरीची डाळ, असं जास्त काही वेगळं काही टाकलेलं नाही. आता गाजर, फ्लॉवर सगळंच होतं घरामध्ये, पण म्हटलं असं थोडंसं साधा सिंपलच छान वाटतो. आता यामध्ये थोडंसं वरतून मी हा एव्हरेस्टचा मसाला घालते. याने चव चांगली येते. तिखट काय नसतोय, फक्त चवीसाठी. आपण 2 चमचे तूप घातलंय आणि हा जरासा मसाला. असे छान तेलामध्ये तांदूळ परतून घेतले. आता सगळं मिक्स परतून घेतले. तांदूळ, डाळ, शेंगदाणे, बटाटा, वाटाणा सगळं काय द्या असं परतून घेतलं. आणि मी इकडे पाणी गरम करून ठेवलेत. आता हे तांदूळ धुतले त्यातच पाणी घेते. केटल काढायला पण वेळ नाही भेटला. आता हे असं अंदाजाने पाणी घातलंय मी. म्हणजे 1 तांब्याभर पाणी गरम केलेलं आहे. एवढं तर लागणारच आहे. आणि बरं मी पटकन भाजी आणि चपाती करून घेतली. ते होईपर्यंतच यश आला. पण त्याला काही भाताची वगैरे गरज नाहीये. भात हा दीदीला पाहिजे होता. काल पण बोलली तर ते चपात्यांचं खाल्लं. मग ते तसंच ठेवू दिलं. बोली भात राहू दे, उद्या कर. मग यशला पटकन भाजी चपाती खायला दिली.
यात मी धना पावडर जिरा पावडर काही नाही घातलं आहे. आपल्या गरम मसाल्यामध्ये सगळंच आहे. खाली चिकटू नाही म्हणून चांगलं ढवळून घेते. आता अंदाजाने मला समजतं की पाणी किती येते. आता कुकरला झाकण लावते. करणार आहेत मी. गरम पाणी आहे त्यामुळे फक्त 2 शिट्ट्यांमध्ये भात होणार आहेत. तर ताईंनो आता जेवण वगैरे बनवून झालं. दीदीची एक मैत्रीण आली. दीदीची मैत्रीण तुम्ही बघितलेली सोनाकडे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलेलो तेव्हा ती आपल्याबरोबर होती. जेव्हा मी फर्स्ट टाईम सोनाकडे गेले तेव्हा ती होती बघा बरोबर मेघा. ती आली पण ती आता जेवते. ते बोलते आता आम्हाला नका दाखव. थोड्या वेळ दाखवते मी तुम्हाला भेटवते. तर जेवण वगैरे बनवून झालं आहे. सगळं त्यांना दिलं जेवायला. सगळ्यांचे झाले जेवण. मीच राहिले. यश जेवला. त्यांचा डबा दिला. ह्या दोघी जेवत आहे. आता मीच राहिले फक्त जेवायची. आता जेवते वगैरे आणि भांडी बिंडी तर दिदीच करते. दुपारची भांडी मी नाही घासत. पण पहिले थोडं जेवण मला फ्रेश झाले. बघा किती बेकार अवतार झालेला. थोडेसे फ्रेश झाले. आता AC लावली. जरा AC मध्ये बसते थोडा वेळ मग जेवते. खूप दगदग होती नुसत्या मला ना सगळ्या ताई एवढ्या काळजी करते. कमेंट करून बोलताय दम लागतोय. हो ताईंनो काम करून दम लागतोय. तुम्ही एवढे काळजी करतात ना काय सांगू. छान वाटतं. मी यांना बोलते तुम्ही दोघं तिघांमधले एकही बोलत नाही मला दम लागतोय. सगळ्या ताई मला किती छान पद्धतीने विचारताय दम लागतोय. खरोखर लागतो थोडासा. का तर बघा किती वेळा बोलले मी व्हिडिओमध्ये 10 दिवस होऊन गेले ताई गावीच आहे आणि फोन पण उचलत नाही. मी फोन केले तर फोनही उचलत नाही आहे. काही कामात म्हणजे काहीतरी कामासाठीच गेलेल्या त्या. तर बिझी आहेत. त्यांना काही सारखं सारखं जायला भेटत नाही. मग आता त्या कदाचित उद्या वगैरे येतील बोलल्या. मग उद्यापासून थोडीशी रिलॅक्स होईल मी. आजपर्यंतही अजून मला रिप्लाय द्यायला झालं नाही. समजून घ्या ताईंनो एकटीची दगदग आहे. तर आज संध्याकाळी थोडासा प्रयत्न करेल आणि उद्यापासून रिप्लाय तुम्हाला देणार. तर चला या तुम्ही पण जेवायला आमच्याबरोबर. दाखवते काय काय बनवलं आहे. हे बघा भात मी बोललेली ना 2 शिट्ट्या केल्या. हे बघा बिलकुल करपला वगैरे नाही आहे. मोकळा झाल्यात एकदम. हे जे सुरती कोलम वगैरे आहे ना जे कोलमचा प्रकार असा मोकळा होतो भात एकदम छान. हे बघा आजीबाईनं असे पालेभाज्या मला निवडून देते. कुठली पालेभाजी असू द्या. कधी लसूण सोलायचा असू द्या. आजीबाई इकडे बघा. आजीबाई असं काम करू लागतं बघा मला. आता आम्ही चहा पिलो दोघीजणी आणि आता कोथिंबीर निवडून दिलीत मला. दोघीजणी निवडत बसलेलो. तर ताईंनो आता बसलो चहा पाणी पिऊन. आजीबाईंनी मला थोडी कोथिंबीर साफ करून दिली. आणि तुम्हाला दुपारी बोललेली मी की दीदीची मैत्रीण आली मेघा. तुम्ही तिला बघितलेलं आहे तिकडे सोनाकडे. तर आता तुम्हाला दाखवते बघा यांची दोघींची मैत्री कधीपासून आहे काय आहे मी तुम्हाला सांगते. तर ताईंनो बघा या पहिलीला शाळेत असल्यापासूनच्या एकत्र म्हणजे तेव्हापासूनची यांची मैत्री आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ह्या एकत्रच आहे. फक्त आता ही दीदी 2 वर्ष तिकडे गेल्यापासून या थोड्याशा झाल्या लांब नाही का. नमस्कार सगळ्या मावशांना. श्री स्वामी समर्थ. तर ही माझी मैत्रीण पहिलीपासून आहे. आम्ही शाळेत पहिलीपासून एकत्र त्या आता कॉलेजला पण एकत्र. आतापर्यंत आम्ही एकत्रच आहे. फक्त 2 वर्ष आम्ही नव्हतो एकत्र कारण मी कोरियाला गेले होते. पण आमचं कॉन्टॅक्ट होतच नेहमी. आणि माझ्या जीवनातली एकुलती एक बेस्ट फ्रेंड एकच मैत्रीण पण चांगली मैत्रीण ती हीच आहे. ही सोडून बाकी नॉर्मल फ्रेंड्स आहे पण जीवाला जीव देणारी एकच. हो खूप कुठली परिस्थिती असू दे मेघा वाईट चांगल्या सगळ्या वेळेमध्ये मेघाच होती माझ्यासोबत. हो सांगेल तुम्हाला मी चांगला वाईट काळ पण कधीतरी सांगेल नक्कीच. तर त्या काळात पण हीच आमच्याबरोबर होती सुरुवातीपासून. जेव्हा काळ काही खराब होता तेव्हा त्या पहिल्या दिवसापासून मेघा आमच्याबरोबर होती आणि आत्तापर्यंत पण आहे. खूप सांभाळलेलं आहे तिने दीदीला आणि अशी खूप समजदार म्हणजे खूप समजदार. आता जॉब करते ती. आता दोघी एकत्र भेटताय बोलताय. 8 दिवसातून 1 दिवस तरी त्यांचा ते थोडासा वेळ काढताय स्वतःसाठी. तर चांगली गोष्ट आहे. मैत्री असावी तर अशी. आज 18-19 वर्ष झाली दोघींना एकत्र असून. आणि मेन म्हणजे कधी यांचं भांडण नाही. कधीच भांडण नाही आमचं. म्हणजे आमचं तिच्या मम्मीचं ना आमचं नाही किंवा यांच्या दोघींचं नाही. तिची मम्मी माझी मैत्री आणि ह्या दोघी मैत्रिणी. खूप छान बॉन्डिंग आहे यांचं दोघींचं. खूप सुंदर असं. मला खूप म्हणजे सगळ्या गोष्टी गाईड करतात.
मग ते आध्यात्मिक असू दे नाही तर लाईफमधले जे काही छोटे मोठे असले, काकी खूप मम्मीसारखी माया करते, खूप प्रेमळ आहेत काकी. आणि स्वामी सेवा खूप करते, हो हो, ते खूप फक्त स्वामी सेवा काकीमुळे. करते. मेघा आहे ना, नित्य सेवा असू द्या, कुठलं पारायण असू द्या, काही करायला सांग का तिला, किती सगळं करते मनोभावे. घरात कोणी करू दे किंवा नाही करू दे, पण मेघा एकटी आपली सगळ्या काही सेवा करते, खूप छान करते ती. पासून सगळ्यांना असं वाटतं की आम्ही दोघी बहिणी आहेत. सगळ्यांचा पहिला प्रश्न हाच असतो की तुम्ही दोघी बहिणी आहेत का. कॉलेजमध्ये पण सगळे बहिणीच सगळे कॉलेजमध्ये असताना आम्हाला सीता गीता बोलायचे कारण की आमचे कपडे पण सेम असायचे. आणि आमचं दिसायला पण सगळ्यांना आम्ही सेमच वाटतो. तर मग बहीणच आहे माझी, एवढंच की दुसऱ्या आईकडून. नाही नाही, खूप छान बॉन्डिंग आहे दोघींचं. आणि अजिबात टेन्शन नव्हतं. दोघींचं कॉलेज एकत्र, क्लास एकत्र, शाळा एकत्र, सगळं काही एकत्र होतं दोघींचं. खूप सुंदर होतं असं. हे बघा, तुम्ही आता बघितलं त्यांचं मैत्रीचं कसं किती वर्ष झाली दोघी एकत्र आहे. आणि अशीच मैत्री असावी. खूप छान असं, म्हणजे त्यांच्याबद्दल काही असं आपण काही बोलू शकत नाही. फक्त एवढं आहे, दीदीला खूप फॅशनची आवड आहे आणि हिला फूडची आवड आहे. दोघींचं एवढंच वेगळं आहे. हिला खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आणि दीदीला फॅशनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. पण तिच्या घरच्यांनी तिला कधी बंधन घातलं नाही किंवा आम्ही आमच्या मुलीला कधी बंधन घातलं नाही. ज्यांना जे वाटतं ते तसं त्यांनी करत राहिलं आहे. आणि फक्त कधी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येऊ दिला त्यांनी. खूप छान राहिले आहेत. फॅशन का असू द्या, काही पण असू द्या, खूप छान पद्धतीने केलेले त्यांनी सगळं काही. आणि अशी त्यांची मैत्री कायम राहो अशी महाराजाच्या चरणी प्रार्थना. खूप छान वाटतं आम्हाला पण. तर चला, आता मी बाकीच्या कामाला लागते. दिवाबत्ती लावायची आहे. आता या झाल्या दोघीजणी बाहेर. आता दिवाबत्ती वगैरे लावते. अजून पुढे काय काय कामं होते ते दाखवते तुम्हाला. बरेचसे कामं बाकी राहिले माझे अजून. चला, भेटूया ताई पुन्हा आता. हे बघा, साहेबांचे कपडे शिवायला दिलेले ते आता घेऊन आले. यांचं काय होतं, हे नवीन कपडा घालती नाही असं. आता आणला ना, उद्या पाण्यातून काढायचे. हे साबण पावडर नाही लावायचं, फक्तच असे. आता हे व्हाईटवर व्हाईट दिसत नाही आहे. किती शर्ट आणले शिवून, किती आहे, 7. आता 7 शिवले, बाकीचे कपडे ठेवले. हे 7. आणि जे कपडे उरतात ना ते टेलर मला हे बघा असे चपात्यानं, जो आपला सफेद कपडा मी डब्यात टाकते ना, असे ते मला छान रुमालासारखं शिलाई वगैरे असं दाखव साहेब, व्यवस्थित दाखवा. असं चौकनी शिवून शिलाई वगैरे मारून जे मी कपडा उरतो ना व्हाईट, तर तो चपात्यासाठी मला असा कपडा लागतो. तर चला ताईंनो, आता या व्हिडिओचं इथेच एंड करते. आता काय काय राहिले छोटे मोठे कामं थोडीशी करून घेते आणि भेटते तुम्हाला पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.